आपल्या अपेक्षा मुलांवर लादणं याच्या एवढा मोठा क्राईम कुठला नाही असं मी म्हणेन. मी त्याला क्राईम हाच शब्द वापरतो बरं काय. तुम्ही माशाला, पाण्यात पोहणाऱ्या माशाला उडा असं म्हणाला तर चालेल काय हो? आणि ह्या कसल्या अपेक्षा? आमच्याकडे काही पालक येतात आणि सांगतात की मला ह्या मुलीला नीटला ॲडमिशन घ्यायचं आहे. मी म्हटलं का? तर त्याचं उत्तर असतं त्यांचं की आजपर्यंत आमच्या खानदानात कोण डॉक्टर झालं नाही. हे कसं उत्तर असू शकतं? खानदानात कोण डॉक्टर झालं नाही म्हणून मला माझ्या मुलीला डॉक्टर करायचं आहे. तिची आवड, तिची निवड, आत्ताच्या इंडस्ट्रीमधले ट्रेंड्स हे पहा ना. तुमच्या घरात कोण डॉक्टर झालं नाही हा त्या मुलीचा दोष आहे काय? त्यामुळं आपल्या कोणत्याही पद्धतीच्या करिअर रिलेटेड अपेक्षा मुलांवर लादणं हे साफ चुकीचं आहे. काही पालक असं पण सांगतात की सर, हा आमचा मुलगा ना लहानपणी असताना सायकल पूर्णपणे डिस्मॅन्टल करायचा आणि परत जोडायचा, आपण ह्याला इंजिनियर करू. अरे, सायकल डिस्मॅन्टल करून परत जोडणं आज 100 मधली 95 मुलं करू शकतात. म्हणजे तेवढं करता आलं म्हणून मुलगा इंजिनिअरिंगच्याच टॅलेंटचा आहे असं समजणं हे पण साफ चुकीचं आहे. आजकाल आपल्याकडे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीच्या ॲप्टिट्यूड टेस्ट्स उपलब्ध असताना अशा काहीतरी आपल्याच वाटण्यावर आपल्याच पद्धतीनं विचार करून काहीतरी निर्णय घेणं आणि परत असं वाटून देणं की नाही आपण मुलाला जे पाहिजे ते देतोय, हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे.